अजय अजय अग्रिकोळी समाज सामाजिक संस्था मुंबई ठाणे आणि नेहमी समाजाविषयी म्हणताना अनेकांचे असे विचार आहेत की मास्टर्स कप फक्त क्रिकेट खेळलं जातं. अग्रिकोळी समाजाच्या माध्यमातून फक्त क्रिकेटच खेळलं जात आहे, तर ही आपली गैरसमज आहे. तर अग्रिकोळी समाज सामाजिक संस्थेच्या माध्यमातून फक्त क्रिकेटच खेळलं जात नाहीये, तर सामाजिक कार्य देखील ही समाजाच्या माध्यमातून केली जात आहेत. तर जे कोणी जेवायचे असतील तर अजूनही जेवण सुरू आहे. NS भाईंदर त्यानंतर एक्सर बी संघाला विनंती करतो की आपण जेवून घ्या. पंचांचा अधिकृत इशारा येतोय आणि सामन्याला या ठिकाणी आम्ही सुरुवात करतोय. उपांत्य फेरीतील आपण सामना पाहतोय. आजच्या दिवसातील पहिला आणि या स्पर्धेतील तिसरा पंच केलं गेलं. स्वीपर पॉइंट डीप मध्ये त्या ठिकाणी आहे. पहिल्या चेंडूवर मात्र खातं खोलतोय धर्मेंद्र कोळी. श्री गणेशा करतोय स्टार्ट ऑफ द फाउंडेशन. मालवणी संघाचं फाउंडेशनला सुरुवात 1 या धावेनं. दिलीप भोईर हा गोलंदाज तुम्हाला पाहायला मिळतोय. पाणजू आणि मालवणी आणि हा सामना अनेकदा झालेला आहे आणि त्यामुळे नक्कीच पांडू संघाला पूर्णतः कल्पना आहे मालवणी संघाची खेळी कोणती आहे, गोलंदाजी कोणती आहे आणि त्याचप्रमाणे मालवणी संघाला देखील पूर्णतः अनुभव आहे की पांडू संघाचे गोलंदाज कोणते आहेत आणि पांडू संघाचे महत्त्वाचे खेळाडू कोणते आहेत. त्यामुळे ही मॅच मित्रांनो खूप जबरदस्त मॅच होईल, कारण ही जी मॅच आहे ही दावेदारी सिद्ध करण्याची मॅच आहे. म्हणजे या 3 ट्रॉफ्या आहेत, ही 3 पारितोषिक आहेत. या 3 पारितोषिकांपैकी एका पारितोषिकावर आपलं नाव कोरण्याची ही मॅच आहे, संधी आहे. आडव्या बॅटने यावेळेस पूल केला गेला. शतरक्षक थोडासा लांब होता. चेंडू 1 बॉल सीमा रेषा पार. डीप लॉंग लेग रिझन मध्ये धर्मेंद्र कोळी यांच्या बॅट मधून येतोय शानदार चौकार. नक्कीच देव मात्र कुणाला पावेल, खरोखरच खूप मजा येईल या मॅच मध्ये. खूप मजा येणार आहे मित्रांनो, कारण सुरुवात झालेली आहे मोठ्या फटक्यांना. दिलीपला मात्र एक चौकार पाहतो आपण. शॉट ऑफ लाईन चेंडू हाताळला होता यावेळेस. सुरेख फटका, नो चान्स फिल्डर धर्मेंद्र कोळी यांच्या बॅट मधून आणखीन एक सर्वात मोठा फटका. 6 धावा, षटकार. चला नवीन चेंडू द्या. पहिलं षटक सुरू आहे आणि त्या कारणास्तव नवीन चेंडू तुम्हाला द्यावा लागेल. धर्मेंद्र कोळी 4 षटकांचा सामना आहे आणि कदाचित ज्याप्रमाणे आक्रमक खेळी सुरू केलेले आहे त्यानुसार कदाचित मला असं वाटते की एक मोठं टार्गेट पांडू संघासमोर ठेवायचं असेल मालवणी या संघाला. नाणेफेकीचा कौल पांडू संघाने जिंकला आणि प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आणि प्राचारण केलं गेलं ते म्हणजेच फलंदाजी करण्यासाठी मालवणी या संघाला. आणि प्रथम फलंदाजी करताना तब्बल मालवणी संघ धावफलकावर धावा लावतोय त्या 12.
षटक हा पहिलं सुरू आहे आणि पहिल्या षटकातील 4 चेंडू हे आतापर्यंत टाकून झालेले आहेत. यस पंच आपण पाहतात कृपेश आहेत. स्ट्राईक पंच भारतीय रेल्वेमध्ये कार्यरत आहेत आणि स्क्वेअर लेग पंच आपण पाहतायत गणेश. फुल ऑफ लेनचा चेंडू, जसा चेंडू तसं उत्तर. धर्मेंद्र कोळी दिलीप बोईरांना देताना आणखीन एक मोठा फटका. 6 धावेचा हा शानदार षटकार. जबरदस्त स्टार्ट, जबरदस्त सुरुवात आणि 6 धावेने संघ मालवणीचा पोहोचतोय 18 या धावसंख्येवर. 4 षटकांचा सामना आणि त्याच्यामध्ये आपण पाहत आहेत तर पहिल्या षटकामध्ये मात्र पांडू संघाला मोजाव्या लागत आहेत त्या जवळपास 19 धावा. सर्वात महागडे षटक म्हणायला काही हरकत नाहीये, कारण पॉवर प्लेच्या षटकामध्ये आतापर्यंत या स्पर्धेचा विचार केला आपण तर सर्वाधिक धावा खर्च केलेल्या आहेत. मात्र जरी हा पॉवर प्ले नसला तरी मात्र पॉवर प्ले प्रमाणे पॉवर दाखवली ती धर्मेंद्र कोळी यानं. 19 धावा खर्च करतोय दिलीप. नंबर 2 चा गोलंदाज या ठिकाणी आपण पाहतायत तर प्रमोद भोईर पाहायला मिळतोय. मागचा सामना आपण पाहिला तर मालवणी वर्सेस आपण पाहिलं होतं तर रवींद्र पाटील बाबूबाई, आमचा आवाज तुमच्या कानापर्यंत जर पोहोचत असेल तर तुमच्यासाठी एक गुड न्यूज आहे. एक तुम्हाला खास पारितोषिक राजू पाटील साहेबांना लावलेला आहे. चौकार मारला तर 500 रुपये आणि षटकार मारला तर 1000 रुपये. हे बाबूबाई साठी पारितोषिक आहे राजू पाटील साहेबांकडून. गोलंदाज प्रमोद भोईर, समोर आहेत धर्मेंद्र कोळी. ज्या धर्मेंद्र कोळीच्या बॅटमधून आतापर्यंत आपण 2 षटकार पाहिले, 1 चौकार पाहिला. सुरेख चेंडू, ब्लॉक हॉलचा चेंडू खोदून काढतोय. जबरदस्त गोलंदाजी करताना प्रमोद, कारण जी दिलीपच्या अगेन्स्ट जी फलंदाजी धर्मेंद्र कोहलीने केलेली आहे ती खेळी नक्कीच मला तरी वाटतं की प्रमोद भोईरने आपल्या लक्षात ठेवली असेल आणि त्या कारणास्तव धर्मेंद्र कोहलीला एक जबरदस्त यॉर्कर चेंडू हाताळला. कारण हा एक चेंडू आहे जो समोरच्या मोठ्या फलंदाजाला थांबवू शकेल. यावेळेस कट करतोय क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. 1 धाव या ठिकाणी प्राप्त होईल. ही मॅच खरोखरच खूप महत्वाची आहे. मालवणी संघासाठी देखील ही स्पर्धा महत्वाची आहे आणि पांडू संघासाठी देखील ही मॅच आणि स्पर्धा महत्वाची आहे. धाव संख्या 21. मेस्टान स्टोक आहे. चेंडू अवेत. प्रेमनाथ पाटील इथे मात्र सर्वात मोठी चुकी करताना ज्या धर्मेंद्र कोहलीच्या बॅटमधून 2 षटकार 1 चौकार अफलातून इनिंग धर्मेंद्र कोहली खेळत आहेत आणि अशा वेळेस एखाद्या सेट बॅट्समॅनला कॅच ड्रॉप करून संधी दिली गेली. प्रेमनाथ पाटील त्या ठिकाणी आहेत आणि प्रेमनाथ पाटील यांच्याकडून कॅच ड्रॉप होतोय. या कॅचचं किती भुगतान भोगावं लागेल पांडू संघाला ही येणारी वेळ ठरवेल. आणि हॅट्रिक साठी 500 रुपयात राजू पाटील यांच्याकडून. जो कोणताही गोलंदाज हॅट्रिक घेईल त्याला 500 रुपयाचा पारितोषिक. ऑफ साईडला सुहास पाटील डीप मध्ये प्रोटेक्शन साठी आहेत. पहिली धाव वेगानं केली पूर्ण. जबरदस्त. आणि प्रमोद भोईर म्हटलं तर नंबर 3 नंबर 4चं षटक हाताळण्यासाठी माहीर असा गोलंदाज. मात्र यावेळेस धर्मेंद्रची बॅटिंग पाहिली आणि धर्मेंद्रची विकेट कदाचित विशाल भोईर मला वाटतं पांडू संघाला इम्पॉर्टंट असेल त्या कारणास्तव प्रमोद भोईर यांचा वापर केला जातो. मेस्टान स्टोक आहे. चेंडू अवेत इन दी एअर इज गॉन. रवींद्र पाटील बाबूबाई यांच्या पारीला मात्र पूर्णविराम. पहिला विकेट मालवणी संघाचा पडताना धावसंख्या आहे ती 24 वर.
पहिल्या सामन्यामध्ये आपण पाहिलं तर हरेश्वर पाटील नव्हते, यावेळेस दुसऱ्या सामन्यामध्ये येत आहेत आणि हरेश्वर तुम्हाला देखील पारितोषिक राजू पाटील यांच्याकडून लावलं जातं. षटकार मारा आणि राजू पाटील यांच्याकडून मात्र 500 रुपयाचा पारितोषिक घेऊन जा. मिड विकेटच्या दिशेनं शतरक्षण थोडंसं उशिरा केलं जात आहे. 2 धावा या ठिकाणी प्राप्त केल्या जात आहेत. 2 षटकांचा खेळ पूर्ण होतोय. फलकावर धावा मालवणी संघ तब्बल लावतोय, त्या म्हणजे 26. 4 षटकांचा खेळ आहे. चांगल्या सुसज्ज स्थितीमध्ये आपण मालवणी संघाला पाहतोय, कारण 13च्या करंट रन रेटनं मालवणी संघ मैदानाच्या आतमध्ये खेळत आहे आणि हा करंट रन रेट शेवटच्या म्हणजे 4थ्या षटकापर्यंत जर मेंटेन ठेवला तर जवळपास 52 धावा या फलकावर पाहायला मिळतील. 52 ते 54 धावा. क्या बात आहे. पहा, राजू पाटीलला 500 रुपयाचं पारितोषिक लावलेलं आहे षटकारासाठी. हरेश्वर पाटील यांना गजा म्हणतोय की मी देखील थांबणार नाहीये. राजू पाटील 500 रुपये लावतात तर माझ्याकडून देखील 500 रुपये. गजा म्हणजे आपले राजेंद्र पाटील. तर एका षटकारासाठी हरेश्वर तुला 1000 रुपयाचं पारितोषिक आहे आणि हॅट्रिक घेईल त्याला 500 रुपये. वरावर 3 मारल्या म्हणजे लागोपाठ 3 षटकार हरेश्वर मारले तर गजाकडून 1000 रुपये, राजेंद्रकडून 1000 रुपये आणि एका हातामध्ये जो कॅच पकडत खेळाडू त्याला देखील 500 रुपये. म्हणजे पैशांचा पाऊस आहे. कामगिरी करा, गुणवत्ता सिद्ध करा आणि पैसे कमवा. पहिला चेंडू सॉफ्टहँडनं चेंडूला ड्राईव्ह केला गेला ऑन साइड डीप लॉंग ऑन रिझर्व मध्ये मिस स्पीड किशोर पाटील कडून. किशोर बोहीर त्या ठिकाणी आहेत आणि या ठिकाणी मात्र मिस स्पीड आणि या मिस स्पीड मुळे पांडू संघाला मात्र 4 धावा अतिरिक्त मोजाव्या लागत आहेत. कारण चेंडू अडवण्याची जी पद्धत असते विशाल ती थोडीशी वेगळी असते. यावेळेस थोडंसं बसला असता आणि व्यवस्थित चेंडू फील्ड केला असता तर तो चेंडू अडू शकला असता. आउटसाइड लेग स्टंप अपील मैदानाच्या आतमध्ये केली जाते. पंच मात्र वाईट चेंडू करार देत आहेत. भरपूर पारितोषिक आहेत, कारण नेहमी आपण पाहतोय तर माणूस म्हणतोय की पैसा माझ्याकडे कधी येईल, मात्र पैसा म्हणतोय की तू काहीतरी कर तर मी तुझ्याकडे येईल. आणि या ठिकाणी प्रत्येक खेळाडूला ती कामगिरी सिद्ध करण्याची गरज आहे. पैसा इथे आहे, मात्र तुम्ही आपली गुणवत्ता सिद्ध करा आणि पैसे कमवा. क्या बात है, सुपर कव्हर ड्राय. शतरक्षक त्या ठिकाणी एक्स्ट्रा कव्हर मध्ये दिलीप भोईर आहेत. चांगलं शतरक्षण, फक्त सिंगल. षटक क्रमांक आपण 3रा पाहतोय. जयप्रकाश भोईर हा गोलंदाज तुम्हाला पाहायला मिळतोय. जबरदस्त मॅच होऊ शकेल. नोचा जर विषय असेल तर आपल्या मास्टर्स क्रिकेटमध्ये फुल नो आहे. लक्षात ठेवा, फुल नो हा नियम आहे. यस, सर्व साईडला फुल नोचा नियम आहे. साईडचा देखील फुल पाय पडल्यावरच आपण नो देऊ शकता. हा आपल्या मास्टर्स क्रिकेटचा नियम आहे. तो नियम मी तुमच्यापर्यंत पोहोचवत आहे. फुल नो. कोण पाहिजे? अक्षय साडम. अक्षय रणजित बोलतोय. क्या बात आहे. यावेळेस ऑन साईडला जबरदस्त रनिंग बिटवीन द विकेट. खार्च माहीर आहे. हरेश्वर पाटील यांना का बोलवलं गेलं? कारण रनिंग बिटवीन द विकेट एक बाजू सांभाळून म्हणजे मॅच विनिंग पार आहे. हरेश्वर
पाटलांच्या बॅटमधून आपण अनेकदा पाहिलेल्या आहेत आणि कुठेतरी मात्र ती कमतरता जाणवत होती. त्यामुळे नक्कीच आपण नंबर 2च्या या सामन्यामध्ये हरेश्वर पाटील यांना पाहतोय. डान्सिंग विथ द पिच फुटवर्कचा वापर पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न अपील मैदानाच्या आतमध्ये केली जात आहे त्या ठिकाणी. यावेळेस नक्कीच दोन्ही पंच चर्चा करतायत आणि त्यानंतर मात्र योग्य ते डिसिजन दिले जाईल. धावसंख्या आपण मालवणी संघाची पाहतोय 34 धावा. आणखीन एका खेळाडूची नक्कीच मिळेल भरती होत आहे मालवणी या संघामध्ये, कारण विनोद कोळी देखील या ठिकाणी दाखल झालेले आहेत आणि ते देखील कदाचित प्लेइंग 11 मध्ये पाहायला मिळतील. कारण हे सगळे जे खेळाडू आहेत मित्रांनो, काहींचा व्यवसाय मच्छीमाराचा, इथे मात्र पाठवून दिलं जयप्रकाश बोईराणा सीमारेषेच्या बाहेर. धर्मेंद्र कोळी यांच्या बॅटमधून हा तिसरा षटकार. जबरदस्त फलंदाजी करताना धर्मेंद्र कोळी आतापर्यंत आपण पाहिलं बॅटमधून 3 षटकार 1 चौकार धर्मेंद्र कोळी यांच्या पाहायला मिळतोय. संघ मालवणीचा पोचतोय तो म्हणजे 40 या धावसंख्येवर. षटक क्रमांक 3 प्रगतीपथावर जयप्रकाश भोईर हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. क्या बात आहे. सुरेख चेंडू यावेळेस शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न, पंचांचा वाईटचा इशारा या ठिकाणी दिला जातोय. आणखीन काही धाव मोजावी लागत आहे पाणजू या संघाला. पंचांसोबत जास्त वाद करू नका. चला सामना सुरू करा. का सामना थांबलेला आहे? पंच जो निर्णय देतील तो निर्णय तुम्हाला मान्य करावा लागेल. कोणत्याही प्रकारचा वाद विवाद मैदानाच्या आतमध्ये करू नका, कारण आम्ही पुन्हा एकदा मी विनंती करतोय पाणजू मास्टर्स, जो निर्णय पंचांना दिलेला आहे तो निर्णय तुम्हाला मान्य करावा लागेल. कारण काल देखील आम्ही तेच नियम ठेवलेले होते. काल देखील या मैदानावर काल देखील बऱ्याचशा प्रमाणात वाद झाला होता, मात्र नाही, ऑनफिल्ड अंपायर जो डिसिजन देतील तो तुम्हाला मान्य करावा लागेल. फुल ऑफ लेनचा चेंडू सरळ चेंडूला फेकून दिला डीप लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. धर्मेंद्रच्या बॅटमधून आणखीन एक फटका 6 धावेचा पाहायला मिळतोय. मात्र एक धाव संख्येचा डोंगर पाणजू संघासमोर उभारताना मालवणी संघ तब्बल पोचतोय. मालवणीचा संघ तो म्हणजेच 47 या धाव संख्येवर. मी मगाशीच म्हटलं होतं की प्रेमनाथ पाटीलच्या हातातून धर्मेंद्र कोळी यांचा झेल सुटला विशाल, आणि त्या झेलचं किती प्रमाणात भुगतान भोगावं लागेल पांडू संघाला हे येणारा वेळ दाखवेल. आणि सध्या तरी आपण पाहतोय तर जवळपास मला वाटतं 4 षटकार आतापर्यंत धर्मेंद्रच्या बॅटमधून आलेत. अजूनही धर्मेंद्र कोळी क्रीजवर आहे. पहिला चेंडू ब्लॉक हॉलचा ऑन साइडला खोदून काढतो हरेश्वर पाटील. एकदा वेगाने पूर्ण केली, दुसऱ्या धावसाठी शूट होतो त्या ठिकाणी आणि 2 धावा. तेरा चेंडू आणि 38 धाव संख्येवर हा खेळाडू आपल्याला खेळताना पाहायला मिळतो धर्मेंद्र कोळी. धाव संख्या 49 आणि ते मात्र आणखीन एक चेंडू हवेत आहे. फटका मात्र फसला गेला. प्रेमनाथ त्या ठिकाणी येतोय कॅच खेळी, मात्र यावेळेस कॅच पकडतोय हरेश्वर पाटलांचा. मात्र त्यावेळेस धर्मेंद्र कोळी यांचा जर कॅच पकडला असता
तर कदाचित धावसंख्येवर अंकुर लागू शकला असता. मात्र शेवटी क्रिकेट आहे आणि क्रिकेटमध्ये नेहमी म्हटलं जातं की चुकीला माफी नाही. आणि या चेंडूवर जर षटकार आला तर राजू पाटील यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक धर्मेंद्र कोळी यांच्यासाठी. क्या बात आहे. यावेळेस चेंडू चांगल्या प्रकारे मिडवी केली मध्ये पुन्हा एकदा मिस स्पीड प्रेमनाथ पाटील यांच्याकडून चेंडू सीमारेषा पार मिळतोय हा चौकार. वैयक्तिक 42 धावसंख्येवर धर्मेंद्र कोळी खेळतोय. संघ पोचतोय मालवणीचा तो 53 या धावसंख्येवर. अजूनही 3 चेंडू शेष. क्या बात आहे. अप्रतिम चेंडू खरोखरच जबरदस्त चेंडू हाताळला गेला सुहास पाटील यांच्याकडून. कारण 50 धावा पूर्ण करण्याची संधी आपली पहिली हाफ सेंचुरी पूर्ण करण्याची संधी आहे धर्मेंद्र कोळी यांना. येणारे 2 चेंडू 2 चेंडूवर 2 षटकार. धर्मेंद्र कोळी मात्र आपली पहिली मास्टर्स क्रिकेट मध्ये हाफ सेंचुरी पूर्ण करेल. मस्तान स्टोक आहे. चेंडू हवेत. जितेंद्र भोईर इथे मात्र पुन्हा एकदा जीवनदान मिळते मैदानाच्या आतमध्ये धर्मेंद्र कोळी यांना. 2 कॅच आतापर्यंत धर्मेंद्र कोळी यांचे ड्रॉप झालेले आहेत आणि इथे मात्र काही धावा मोजाव्या लागत आहेत पांजू संघाला. 4 धावा येत आहेत आणि या 4 धावेनं संघ पोचतोय मालवणीचा तो 57 या धावसंख्येवर आणि धर्मेंद्र कोळी पोचतोय तो म्हणजे 46 या धावसंख्येवर. सुवर्ण संधी आहे आपल्या मास्टर्स क्रिकेट करिअर मधील पहिली हाफ सेंचुरी पूर्ण करण्याची. अर्धशतक पूर्ण करण्याची संधी धर्मेंद्र कोळी यांना. शेवटचा चेंडू आहे या इनिंग मधला. मात्र इथे आपण पाहतोय तर चेंडू मात्र निर्धाव. एंड ऑफ द ओव्हर नंबर 4. 4 षटकांचा खेळ पूर्ण होतोय. फलकावर धावा लावतोय मालवणी मास्टर्स. 57 आणि 58 धावा विजयासाठी दिल्या जात आहेत पाणजू मास्टर्स या संघाला. 24 चेंडू 58 धावा कोणत्या पद्धतीने पाणजू संघ पूर्ण करेल हे ऐकवण्यासाठी मायक्रोफोनवर येतील आमचे साथी समालोचक अक्षय साटम. तत्पूर्वी आम्ही इन्व्हाइट करतोय टॉस साठी एन.एस. भाईंदर आणि जुचंद्र मास्टर्स कॅप्टन टॉस साठी या. जुचंद्र मास्टर्सचे कॅप्टन या ठिकाणी आहेत एन.एस. भाईंदर व्हॅली. टॉस साठी आपण यायचं आहे. यस केनमार्क मित्रा ये लवकर. आणि चला वळूया आपण या इनिंगच्या दिशेनं. मायक्रोफोनवर आमंत्रित करतोय आमचे साथी समालोचक अक्षय साडम यांना. वेलकम अक्षय. टॉस साठी यायचं आहे. अजून जेवण आहे त्या ठिकाणी. जर कोणी जेवला नसेल किंवा डबल जेवायचं असेल तरी जाऊ शकता. कारण की जेवण अजून अवेलेबल आहे. जवळजवळ 4 वाजलेत घड्याळामध्ये. चला टॉस साठी यायचं आहे. बिग बॅटल अँड बिग फाईट. जिचंद्र मास्टर वर्सेस एन.एस. भाईंदर. ईस्ट वेस्ट हु इज द बेस्ट.
व्यासपीठावर उपस्थित सर्व पाहुण्यांचं सहर्ष स्वागत. अक्षय पाटील देखील पाहायला मिळतो. अक्षय पाटील जुचंद्र प्रीमियर लीग मध्ये बोली लागली होती त्याच्या, आणि मला वाटतं आर के वॉरियर्स मध्ये आहे तो. अक्षय किती लागला बोली? 7 करोडला गेलाय जवळजवळ विचार केला तर. आर के वॉरियर्स मध्ये 5 ते 9 5 ते 8 जुचंद्र प्रीमियर लीगचा थरार पूल ए आणि पूल बी, आणि आर के वॉरियर्स पूल ए मध्ये आहे, ग्रुप ए मध्ये. चला या कॅप्टन आलेले आहेत वाटतं. एन एस भाईंदर मास्टर आणि जुचंद्र मास्टर. टॉस का बॉस होईल. 4 ओव्हरचा मॅच असेल. चला लगेच फील्ड गेले सेट होईल. यस भारत राऊत सर, टॉस आहे का तुमच्याकडे? टॉसचे मुख्य मानकरी तुम्हीच आहात. शानदार स्पर्धा आपण बघतोय. जुचंद्र मास्टर चषक 2022 चा दैदिप्यमान सोहळा, आणि आता जुचंद्र मास्टर वर्सेस भाईंदर मास्टर पाहायला मिळेल. राजूजी पाटील सर या ठिकाणी उपस्थित आहेत. चांगले क्रिकेटर देखील आहे आणि चांगला पारितोषिक देखील लावलंय या स्पर्धेच्या माध्यमातून, आणि समाजकार्य नेहमीच तत्पर आहेत. त्यांच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल केला जातोय. जितेंद्र पाटील जुचंद्र मास्टरचे पण या ठिकाणी कॅप्टन. एन एस भाईंदर संघ देखील पाहायला मिळतोय. कर्णधार टॉस का बॉस. मला वाटतंय जितेंद्र पाटील यांच्या चेहऱ्यावर स्माईल आहे. जे पाहिजे होतं ते भेटले वाटतं त्यांना. टॉस जिंकलाय. एन एस भाईंदर वॉन्ट टॉस इलेक्टेड टू. काय डिसिजन असेल? फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला आहे. थँक्यू केन मार्क. आणि जुचंद्र मास्टर मागील मॅच मध्ये फलंदाजी करताना जिंकलाय. चला आता हाय व्होल्टेज काढी की टक्कर, बिग बॅटल आणि बिग फाईट जिंकण्याकरता फलकावरती धावा सेट केल्यात. ते म्हणजेच 58. पहिला चेंडू लॉफ केला जातो मिड विकेट रिझनला, आणि एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावाचा प्रयत्न गाठक ठरेल का? यस, यावेळी मात्र अतिघाई संकटात नाही. धावचिच्च्या रूपाने फलंदाज बॅक टू द पवेलियन. गडीबाद. एक दिलीप गेला तर दुसरा दिलीप तयार आहे. किशोर आपल्याला पाहायला मिळतोय. आता नेक्स्ट बॅटर दिलीप भोईर आलाय. TCP लाईव्ह ही स्पर्धा आपण बघतो युट्यूबच्या माध्यमातून. जुचंद्र मास्टर चषक 2022 चा शानदार घमासान या मैदानावरती. 1 धाव 1 चेंडू 1 गडी बाद 1 चा आकडा पुढे येतोय. सध्या मोठं टार्गेट आहे 4 ओव्हर मध्ये. आव्हान जरी मोठं असलं तरी शक्य आहे. या मैदानावर कोणती धावसंख्या सेफ नाही. चांगले कटआउट्स, बॅनर्स आणि एक व्हाईट पट्टा बाउंड्री लाईनला आपल्याला पाहायला मिळतोय. आणखी लगेच मॅच कार्यकर्ता चषक पाहायला मिळेल. JPL पाहायला मिळेल. नाईटची स्पर्धा पाहायला मिळेल मिथुन दादा यांची. यावेळी चांगला चेंडू, अप्रतिम गुड डिलिव्हरी. जोखीम मध्ये आहे आता बॅटर दिलीप भोईर. न्यू बॅटर देखील पाहायला मिळतो किशोर नॉन स्ट्रायकेनला, आणि पांजू संघामध्ये देखील क्षमता आहे भरपूर. मात्र त्यासाठी चांगली फलंदाजी करावी लागेल. गणेश आहे आमचे पंच, त्यानंतर कृपेश पाटील. 3 चेंडू 1 धाव. मालवणी मास्टर क्रमांक टॉप मध्ये नंबर 1 चा संघ म्हटला जातोय. अग्रिकुळी सामाजिक संस्थेतला हा बलाढ्य संघ म्हणून ज्याची ख्याती आहे.
त्या संघाला जर पराभव करायचा असेल तर या धावांचा टार्गेट जो आहे तो कॅल्क्युलेशन करावं लागेल पांजू मास्टर संघाला. यावेळी लाभ केलेला आडव्या बॅटने फटका फसलाय. विकेट मात्र जाता जाता कॅच छुटा दिल तुटा दुखापत झालंय वाटतं. मात्र 2 धावा पूर्ण आणि 3रे धावेचा प्रयत्न आणि एका चेंडूवर तुम्हाला 2 जीवनदान मिळणार नाही क्रिकेटमध्ये. रनआउटच्या माध्यमातून विकेट डाऊन. या ठिकाणी स्प्रे न्यायचा आहे. रेली स्प्रे आमचे डॉक्टर विदाउट MBBS. कोणत्या हातावर लागला? काय नाव सांगत ते त्याला काय पहिला बोल टाकीला लगेच झटकन त्यांनी त्याचं लक्ष नव्हतं. नाही येऊ कोणते बोटावर कोणते पडला? संतोष कोहली चांगल्या या ठिकाणी फील्ड करत असताना पाणी घेऊन जायचं त्या मांडवामध्ये. जार जार आमचे पाणी पुरवठा मंत्री असतील त्यांनी थडमॅन क्षेत्रामध्ये जो मंडप आहे त्यामध्ये पाण्याचा जार न्या. सर्व ठिकाणी बघा कुठे कुठे पाणी नाही आहेत. फलकावरती धावा 3 चेंडू फेकून झाले 4. रनआउटच्या माध्यमातून 2 गडी बाद आणि दोन्ही दिलीप भोईर रनआउट झालेत. यावेळी लाच केलेला आहे आडव्या बॅटने. पूल पॉवरफुल वंडरफुल सक्सेसफुल अँड ब्युटिफुल यूज इट. दर्जेदार षटकार. बिग 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 हिट. आमचे डीजे वादक गोलू मात्र गायब झाले. आता पाण्याची सुविधा ते करतायत. 9 धावा फलकावरती. 9 धावा फलकावरती. हेच गरज आहे. याच अनुषंगाने फलंदाजी करावी लागेल. फलकावरती 9 धावा. अप्रतिम फटका येतोय. डायरेक्ट पांजू स्टँड मध्ये जातोय हा फटका. षटकार निश्चित धावफलक वेग घेते. 9च्या घरामध्ये चेंडूचा विचार केला. 5 चेंडू आणि ज्यावेळी हा फटका येतोय किशोर याच्या बॅट मधून असं दर्शवतो की आम्ही आव्हान स्वीकारतोय. लास्ट बॉल. पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळायचा होता. मिस टाइम फटका. शॉर्ट थर्डमॅन पुढे सरसावलंय. 1 धाव अर्जित. फलकावरती धावा आहेत 10 धावा. येणारे चेंडू 18 चेंडू मध्ये 48 धाव्यांची गरज. 18 चेंडू आणि 48 धाव्यांची गरज. या स्पर्धेमध्ये कोणतीही कंपल्सरी चेसिंग नसेल. विकेटकडे पाहिलं जाईल. त्यानंतर विकेट सेम असतील तर त्या ठिकाणी टॉस कडे पाहिलं जाईल. म्हणजेच फलंदाजी करताना मालवणी संघाचे 2 गडी बाद झाले होते आणि पांडू संघाचे देखील 2 गडी बाद झाल्यात. मात्र टॉस फॅक्टर जो आहे तो पांडू जिंकला आहे. ज्ञानेश्वर अनुभवी ज्ञानाची शिदोरी ज्याला म्हटलं जाते. आता कशा प्रकारचे गोलंदाजी तो करेल कारण की समोर जो आहे बॅटर ज्याच्या बॅट मधून एक षटकार आलाय किशोर. पांजू मास्टर वर्सेस मालवणी मास्टर. घणाघाती फलंदाजी बघितली. 46 धाव्यांची धर्मेंद्र कोहली याच्या बॅट मधून. नाबाद 46 धावा त्याने केल्या होत्या. यावेळी ऑन साइडला एकदा पूर्ण दुसऱ्या धाव्याचा प्रयत्न जरूर केला जातो. यावेळी हा ना करता करता कॉल चुकीचा होता. मात्र फेकी चुकीची. बॅकिंग चुकीचं आणि त्याचा प्रत्यय म्हणजे 1 जीवनदान मिळलंय ते किशोर या फलंदाजाला ज्याच्या बॅट मधून एक षटकार आलाय आणि आता त्याला जीवनदान भेटल्यानंतर 12 धावा स्कोरबोर्ड वरती लगावल्यात. कारण की स्पॉन्सरशिप जे केले आम्हाला फसिनो बाईक त्याची ऍडव्हर्टाईज आपण बघतोय. पंखे देखील आहेत. मॅन ऑफ द सिरीज साठी असतील. गरमीमध्ये कुलिंग देण्याचं काम ते पंखे करतील या स्पर्धेच्या माध्यमातून. नेक्स्ट बॉल. आता किती महागडा ठरेल येणारे चेंडू दर्शवतील. किशोर 1 जीवनदान एकदा पूर्ण. यावेळी चांगलं क्षेत्ररक्षण. चांगली फेकी आणि 1च धाव्यांवर सॅटिस्फाईड. 13 धावा फलकावरती. 2 चेंडू फेकून झाल्यात. सोळा चेंडू आणि 45 धाव्यांची गरज.
दोन चेंडू. पुन्हा एकदा स्ट्रेट फटका येतोय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात. डीप असं क्षेत्ररक्षण एकदा पूर्ण थोडस फंबल. आणि यावेळी मात्र अंडरआर्म फेकी पाहायला मिळते. फेकी खराब, बॅकिंग देखील खराब. हा चुकीचा थ्रो होता खरं म्हटलं जाईल तर. कदाचित इंजरी देखील पाहायला मिळते की काय हाताला. मात्र आरामात देखील चेंडू अडवला असता तर 2 धावा असत्या. 3 धावा प्रत्यक्षात 16 धावा फलकावरती. अजून जर विचार केला तर 42 धाव्यांची गरज आहे. उर्वरित येणारे चेंडू आहेत 15. पाणी पुरवठा मंत्री पाणी घेऊन जात आहेत चांगल्या पद्धतीने. आणि जे फसिनो बाईक त्यांना दिलंय त्याची ऍडव्हर्टाईज देखील तुम्ही बघू शकता. स्पॉन्सर केले या स्पर्धेकरता. यावेळी लाभ केलेला आहे. कनेक्ट चांगला झालाय. मात्र पॉवर पाहिजे होती ती जनरेट झाली नाही. मिस टाइम फटका. इझिली टेकन अँड विकेटचा पतन. विकेट डाऊन. गडी बाद. 16 धावा फलकावरती. अप्रतिम विनोद कोहली याच्या माध्यमातून जजमेंट सहित एक चांगला झेल टिपला गेला. विकेट जाताना न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये येतोय. सुहास. सुहास. चेतन भोयरने देखील चांगलं गुणलेखन केलंय आज. ज्याच्या वेळी गरज होती त्यावेळी गुणलेखकाची भूमिका देखील केली त्यांनी. जो पांजू नगरीतील काही प्रेक्षक मॅचचा आनंद घेत आहेत त्यांचं सहर्ष स्वागत. युट्यूबच्या माध्यमातून जे श्रोते जोडले गेले असतील त्यांचं देखील सहर्ष स्वागत. मास्टर चषक आपण बघतो. जुचंद्र मास्टरचा थरार. तीच ही स्पर्धा आपल्या भेटी करता आज मेगा फायनल तुम्हाला पाहायला मिळेल. कोणता संघ येईल आज दुसरा फायनलिस्ट. काल उमेदवार मास्टर हा संघ आलाय फायनल मध्ये. मालवणी संघ यावेळी खेळतोय आणि या मॅच मध्ये जो जिंकेल तो आजच्या दिवसातला सेमी फायनल पर्यंत पोहोचेल. स्टेप आउट केलाय जोराने आणि स्टँड अँड डिलिव्हर करायचा होता. मिस टाइम फटका. कॅच सुटलाय. मात्र शेवटी सेकंड स्पेल मध्ये मात्र काय झेल घेतलाय. तरुणांना लाजवेल असा एफर्ट पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा जबरदस्त बॅक टू बॅक कॅच घेतलाय मिस्टर विनोद कोहली. अप्रतिम क्वालिटी कॅच. आजच्या दिवसातला नेत्रदीपक कॅच. पहिला जजमेंट बरोबर झाला होता आणि नजर जी असायला हवी होती ती मात्र शेवटपर्यंत होती. त्या कारणास्तव हा मॅच मध्ये जबरदस्त कॅच घेतलाय. हॅट्रिकची संधी देखील आहे. शेवटचा चेंडू ज्ञानेश्वर यांनी जर हॅट्रिक घेतली तर राजूजी पाटील यांच्या माध्यमातून 500 रुपयाचा मानकरी ठरेल. काय हॅट्रिक घेतली जाईल या स्पर्धेत. अजूनही हॅट्रिक झाली नाहीये. पहिला हॅट्रिक चा मान मिळेल का ज्ञानेश्वर या गोलंदाजाला. यावेळी मात्र सन्मान दिला जातोय. 500 रुपये भेटले असते हॅट्रिक घेतले असते तर राजूजी पाटील यांच्या माध्यमातून. मात्र त्याहून महत्वाचा अप्रतिम गोलंदाजी. हॅट्रिक जरूर घेतली नसेल मात्र गोलंदाजी चांगली होते. 17 धावा आणि पूर्ण खतरा आहे तो पांजू संघावरती. कारण की 12 चेंडू आणि जिंकण्याकरता आता 41 धाव्यांची गरज. जर विचार केला 12-41.
12 चेंडू 41 धावांची गरज. आणि जर विचार केला तर विकेट जास्त गेल्यात पांडू संघाचे, म्हणजेच या कंपल्सरी आता करावे लागतील. हरेश्वर पाटील गोलंदाजी मार्कर. पहिला चेंडू लेग ब्रेक शरीरापासून दूर. अप्रतिम डिलिव्हरी पाहायला मिळते. 11 चेंडू 41 धावांची गरज. 11-41. आता पांजू संघाला मात्र कंपल्सरी करावे लागतील, विकेट जास्त गेलाय. पुल करायचा होता, स्ट्रेट फटका येतोय. लॉंग ऑन रिझनला एक धाव पूर्ण मिसफिल्ड होते, त्याचा प्रत्यय म्हणजे एकच धाव, कारण की दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न नाही. अप्रतिम फील्ड देखील पाहायला मिळते. का नंबर 1चा संघ ओळखला जातो मालवणी, त्याचं उत्तर मात्र देतोय मैदानाच्या आत. या ओव्हरमध्ये 2 विकेट जरी आल्या तरी 500 रुपये राजीव पाटील साहेबांच्या माध्यमातून. आज एटीएम चांगला खर्च केला जातो, मात्र ते गोलंदाज आणि फलंदाज कमी पडतायत. 2 षटकार आले तरी 500 असतील बॅटरला देखील. यावेळी एक विकेट जाईल का? यस, डेफिनेटली. जबरदस्त. नजर कशी हवी आणि कशा प्रकारे जजमेंट करायचा झेलचं, त्याचं उत्तर दिलं जातंय. आजकालचे तरुण पिढी मात्र हे विसरले. अप्रतिम कॅच. मधुकर जबरदस्त कॅच घेत आहेत. अजून एक विकेट गेला तर 500 रुपये राजीवजी पाटील यांच्या माध्यमातून. आणि 2 षटकार आले तरी 500. मच्छिंद्र येतोय, चांगला फिटनेस देखील दिसतोय. आणि यावेळी मात्र चांगली पॉवर त्याला जमा करावी लागेल, जनरेट करावी लागेल. विकेट घेतला तर 500 रुपये. आता मात्र एक धाव. यावेळी रनआउटचा चान्स मिस केलाय. 2 धावांनी धावफलक पुढे आलंय. 20 धावा. 8:38. मॅच लांब गेलाय खूप. 8 चेंडू 38. चांगला चेंडू, चांगला चेंडू. अप्रतिम. जास्तीच आतमध्ये चेंडू होता, जवळजवळ 6व्या स्टंपवर चेंडू होता. आणि बघत राहिला ऑफ ब्रेक चेंडूला. लास्ट बॉल. चांगला चेंडू. फिरकी पट्टूला मात्र खेळता येत नाही असं दर्शवतंय. मिस केला जातो चेंडू आणि सुहास मात्र कमी पडताना दिसतोय. आता 6 चेंडू आणि जिंकण्याकरता 38 धावांची गरज. 6:38. म्हणजेच पगडा भारी दिसतोय मालवणी या संघाचा. जे जेवले नसतील त्यांनी अजून जेवणाचा लाभ घ्या. काउंटर बंद होईल थोड्या वेळात. बाबूभाईला जर गोलंदाजी मार्कवर आणला तर 1000 रुपये असते. बघा 1000 रुपये अजून आहे. 38 धावा पाहिजेत, मात्र नाही. गोलंदाज पाहायला मिळतोय विनोद. चांगला क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. 5 चेंडू आणि औपचारिकता शिल्लक. ज्या पद्धतीने जुचंदर स्टेशनवर मालगाडी थांबले त्या पद्धतीचे पांडू संघाचे धावसंख्या देखील थांबले. 4:37. 2 6 आले तर 500 रुपये. 2 विकेट घेतले तरी 500. राजीव पाटील यांच्या माध्यमातून बघा वेगवेगळं पारितोषिक लावलं जाते दोन्ही संघांसाठी. यावेळी पुन्हा एकदा लेग ब्रेकला ओळखला होता. चांगलं फील्ड केलं जात आहे. शेवटपर्यंत झुंज देतोय. 3 चेंडू शिल्लक. 3 चेंडू मध्ये जर 2 षटकार किंवा 2 गडी बाद झाले तर 500 रुपये.
चांगला चेंडू पुन्हा एकदा यावेळी पंच काय इशारा करतील वाईटचा इशारा अतिरिक्त धाबेडे स्कोरबोर्ड वाढतोय 1+1 2 अतिरिक्त धावा फलकावरती धावा आहेत 24 3 चेंडू आहेत काय वाईडला देखील बक्षीस लावलं जाईल का यावेळी मात्र हो हो लवली जबरदस्त कॅच ऑफ द डे अप्रतिम असं वाटलं होतं की षटकार जाईल मात्र शेवटी कॅच घेतलाय आणि मॅच देखील विन केलाय सध्या म्हटलं जाईल हरेश्वर जबरदस्त कॅच 2 चेंडू शिल्लक आहेत 2 लगातार षटकार 500 रुपये आणि जर एक गडीबाद झाला या चेंडूवरती तरी 500 रुपये राजूजी पाटील साहेबांच्या माध्यमातून बघा संघ तर पराभवाच्या छायेमध्ये आहे मात्र 2 षटकार मारून 500 रुपये जाता जाता घेऊन जाल आणि विकेट घेतला गोलंदाजाने तरी 500 यावेळी 500 रुपयाचा हा चेंडू असेल का कॅच घेतला तर 500 रुपये मात्र त्या क्षेत्ररक्षकाला मंजूर नाही आहे की 500 गोलंदाजाला देणं त्याला वाटतं योग्य वाटत नाही आहे 500 रुपयाचा कॅच सोडलाय जर कॉम्प्रोमाइज केला असता तर 250 कॅच घेणाऱ्याला देखील दिला असतं मात्र हा कॅच सोडलाय वेलकम आत्माराम लाडकोजी भोईर ज्येष्ठ क्रिकेट प्रेमी आता शेवटच्या चेंडूवरती काय प्राइज असेल षटकार मारला तर 500 रुपये यावेळी स्ट्रेट फटका येतोय मोठमोठी पारितोषिक होती पारितोषिक जवळ 99% जवळ होता मात्र कॅच सुटला आणि 500 रुपये गेलेत मात्र संघ विजय